Okay. Today we are going to learn about third topic of our subject, that is a tissue of the human body. बघा आपले दोन टॉपिक संपलेले आहेत. तर त्या दोन्हीच्या नोट्स सगळ्यांना ऑलरेडी सेंड केलेल्या आहेत. तर आज आपण थर्ड टॉपिक स्टार्ट करतोय, टिश्यूज ऑफ द ह्युमन बॉडी. ओके. तर फर्स्ट वी शुड नो अबाउट व्हॉट इज मीन बाय टिश्यू. तर टिश्यू म्हणजे काय? सेल युजली वर्क टुगेदर इन अ ग्रुप. तर ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज टिश्यू. तर जेव्हा जास्त सेल्स एक साथ वर्क करतात ग्रुपमध्ये, तर त्याला काय म्हणायचं? सेल वर्क करतात, तर त्याला म्हणायचं टिश्यू. A group of similar cell usually having common origin and functioning together to carry out a specific activity is called a tissue. बघा जेव्हा सेल two or more cells when comes together, जेव्हा दोन पेक्षा अधिक सेल्स एकत्र येतात म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स एकत्र येतात का? तर परफॉर्म करण्यासाठी स्पेसिफिक फंक्शन, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? टिश्यू. ओके. तर बघा टिश्यूचे चार टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज एपिथेलियल टिश्यू, सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड वन इज मस्क्युलर टिश्यू अँड फोर्थ वन इज नर्वस टिश्यू. बघा चार टाइप्स आहेत. या चार टाइप्स मध्ये अजून सब टाइप्स आहेत. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण फक्त एपिथेलियल टिश्यू डिस्कस करू. ओके. तर बघा फर्स्ट आहे एपिथेलियल टिश्यू. तर बघा epithelial tissue is consist of either single or multiple layers arranged in continuous sheet. तर बघा epithelial tissue मध्ये काय असतं? तर सिंगल किंवा मल्टिपल लेयर्स असतात अरेंज केलेले एका कंटिन्युअस शीट मध्ये. त्याच्या स्ट्रक्चर मध्ये कसं असतं? जेव्हा आपण epithelial टिश्यूची स्लाइड आपण मायक्रोस्कोप खाली बघणार तर बघू त्यावेळेस तिथं त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतंय, तर त्याच्यामध्ये सिंगल और मल्टिपल लेयर्स दिसतात अरेंज इन कंटिन्युअस शीट. एका शीट वरती अरेंज केलेले सिंगल किंवा मल्टिपल लेयर्स दिसतात. तर सेकंड पॉइंट काय बघा? सेल्स आर व्हेरी क्लोजली पॅक्ड विथ लिटल इंट्रासेल्युलर स्पेस. तर सेल्स कसे आहेत? त्यातले जे इपिथेलियल टिश्यू मधले जे सेल्स आहेत तर ते क्लोजली पॅक्ड झालेले आहेत विथ लिटल इंट्रासेल्युलर स्पेस. तर त्याच्यामधला जो काही इंट्रासेल्युलर स्पेस आहे, जो काही स्पेस आहे त्याला इंट्रासेल्युलर स्पेस म्हणायचं. आणि तो इंट्रासेल्युलर स्पेस या इपिथेलियल टिश्यू मध्ये खूप कमी आहे. ओके, लिटल आहे. सेल्स आर व्हेरी क्लोजली पॅक्ड. ते इतक्या क्लोजली पॅक्ड आहेत की इंट्रासेल्युलर स्पेस सुद्धा म्हणजे खूपच कमी आहे. ओके. त्याच्यानंतर सेल्स आर प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. तर सेल्स हे बेसमेंट मेम्ब्रेनला प्रेझेंट असतात. ओके. या ज्या काही इपिथेलियल टिश्यूज मधले जे काही सेल्स आहेत तर ते युजली प्रेझेंट कुठे आहेत? ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. तर बघा इपिथेलियल टिश्यू मध्ये अजून टाइप्स आहेत, सब टाइप्स. हे ओव्हरऑल आपण इपिथेलियल टिश्यूचं इंट्रोडक्शन बघतोय. तर त्याचे फंक्शन्स बघा काय आहेत मेन. Protection of underlying structure from dehydration and chemical and mechanical damage. तर बघा या इपिथेलियल टिश्यू मुळे एखाद्या स्ट्रक्चरचं म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं तिथं ऑर्गन आहे तर त्याला इथं स्ट्रक्चर म्हणलं अंडरलाईन स्ट्रक्चर. तर त्या ऑर्गनचं डिहायड्रेशन किंवा केमिकल आणि मेकॅनिकल डॅमेज जर होत असेल तर त्यापासून प्रोटेक्शन हा इपिथेलियल टिश्यू करतो. ओके. बघा प्रोटेक्शन ऑफ अंडरलाईन स्ट्रक्चर फ्रॉम डिहायड्रेशन अँड केमिकल मेकॅनिकल डॅमेज. तर मेकॅनिकल डॅमेज मध्ये काय येतं? फॉर एक्झाम्पल शॉक वगैरे. ओके, हे एक्झाम्पल येतं. डिहायड्रेशन म्हणजे काय? लॉस ऑफ वॉटर. एखाद्या ठिकाणची वॉटरची हे काय वॉटर तिथलं कमी झालं असेल एखाद्या पार्टचं, आपण म्हणतो पाणी कमी झाले तर ते कमी होऊ देत नाही. ओके, ते प्रोटेक्ट करतं डिहायड्रेशन होण्यापासून. ओके. तर सेकंड फंक्शन आहे बघा सिक्रेशन ऑफ म्युकस, स्वेट और द एन्झाइम्स. तर काय होतं बघा हे याच्या इपिथेलियल टिश्यूचं सेकंड फंक्शन काय आहे? सिक्रेशन ऑफ म्युकस सिक्रेट करतं. त्याच्यानंतर स्वेट आणि एन्झाइम्स हे सगळं सिक्रेशनचं काम इपिथेलियल टिश्यू करतं. त्याच्यानंतर बघा ऍब्सॉर्प्शन ऑफ फ्लुइड और अदर सबस्टन्सेस सच एज डायजेस्टेड फूड फ्रॉम द इंटेस्टाइनल ट्रॅक्ट. तर काय होतं? ऍब्सॉर्प्शन ज्या काही फ्लुइड्स किंवा अदर सबस्टन्सेस जे आहेत
ते त्याचं ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम कोण करतं? इपिथेलियल टिश्यू करतं. आता इथे एक्झाम्पल दिले बघा, कोणते तर सच एज डायजेस्टेड फूड फ्रॉम द इंटेस्टायनल ट्रॅक मधलं. ओके, हे झालं ओव्हरऑल म्हणजे इंट्रोडक्शन फक्त इपिथेलियल टिश्यूच. बघा इपिथेलियल टिश्यू मध्ये काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ आयदर सिंगल और मल्टिपल लेयर्स. एक तर त्याच्यामध्ये सिंगल किंवा मल्टिपल लेयर्स असतात आणि ते अरेंज कशावर केले जातात म्हणजे कसे दिसतात तर एक कंटिन्युअस शीटवर जेव्हा लेयर्स अरेंज केले जातात तसे ते इपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर बघा सेल्स आर व्हेरी क्लोजली पॅक्ड. ते खूप क्लोजली पॅक्ड आहेत. इंट्रासेल्युलर स्पेस कसं आहे, लिटल एकदम खूप कमी, लेस. ओके, सेल्स आर प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन वर सेल्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स आहेत बघा, प्रोटेक्ट करतं ते कशासाठी, फ्रॉम डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय, लॉस ऑफ वॉटर अँड द केमिकल अँड मेकॅनिकल डॅमेज. तर मेकॅनिकल डॅमेजचे एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल शॉक. ओके, तर त्याच्यानंतर सिक्रेशन ऑफ म्युकस, स्वेट और द एन्झाइम्स, हे सेकंड फंक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ फ्लुइड और अदर सबस्टन्सेस सच एज डायजेस्टेड फूड फ्रॉम द इंटेस्टायनल ट्रॅक्ट. तर ऍब्सॉर्प्शन होतं फ्लुइड्सचं प्लस और अदर सबस्टन्सेस. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचे टाइप्स आहेत इपिथेलियल टिश्यूचे. तर बघा आपण पहिल्यांदा मेन टाइप टिश्यूचे बघितले होते, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. तर त्यातला आपण फक्त पहिला बघतोय इपिथेलियल टिश्यू. तर त्या इपिथेलियल टिश्यू मध्ये अजून टाइप्स आहेत तर ते आपण आता बघतोय. तर बघा त्याच्यामध्ये दोन मेन टाइप्स आहेत, सिंपल इपिथेलियम टिश्यू आणि स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम टिश्यू. तर बघा सिंपल इपिथेलियम मध्ये 4 आहेत आणि स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये अजून 2 आहेत. ओके, तर आपण वन बाय वन लर्न करूया. ओके, तर फर्स्ट आहे बघा सिंपल इपिथेलियम. तर सिंपल इपिथेलियम मध्ये 4 आहेत. कुठले, सिंपल, फर्स्ट आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, सेकंड आहे सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम, थर्ड आहे सिंपल कॉलमनार इपिथेलियम आणि फोर्थ आहे सिंपल सिलिएटेड इपिथेलियम. तर बघा आपण फर्स्ट बघूयात सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. बघा सिंपल इपिथेलियम मध्ये ऑलरेडी आपण बघितलं होतं, इट कन्सिस्ट ऑफ इपिथेलियम टिश्यू मध्ये, इपिथेलियम मध्ये काय बघितलं होतं आपण, इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर और द मल्टिपल लेअर. पण सिंपल इपिथेलियम मध्ये काय तर बघा फक्त कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. सिंपल इपिथेलियम म्हणलं की काय तर सिंगल लेअर. ओके, ओव्हरऑल इपिथेलियम विचारलं तर सिंगल लेअर और द मल्टिपल लेअर्स, पण इथं आपल्याला विचारले सिंपल इपिथेलियम. इट इज युजली फाउंड ऑन ऍब्सॉर्प्टिव्ह और द सेक्रेटरी सरफेस. तर हा टिश्यू कुठे असतो, ऍब्सॉर्प्टिव्ह किंवा सेक्रेटरी सरफेसला. ओके, तर बघा त्याच्या पहिला टाइप आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम काय, दिस टिश्यू इज कंपोज्ड ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट सेल्स. ओके, प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. तर सगळ्या सेल्स ह्या काय आहेत, बेसमेंट मेम्ब्रेन्सवर आहेत आणि याच्यामध्ये काय सिंगल लेअर आहे, कशाचा, फ्लॅट सेल्सचा. बघा इथं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. तर ते कसं आहे, फ्लॅट आहे एकदम, फ्लॅट स्ट्रक्चर, फ्लॅट सेल्स या अरेंज केलेल्या दिसतात. ओके, तर त्याच्यानंतर बघा द सेल्स फिट क्लोजली टुगेदर विथ लाईक अ फ्लॅट स्टोन. तर बघा ते एखादं फ्लॅट स्टोन जसे आपण अरेंज करतो तर त्याच्यासारखं त्याचं स्ट्रक्चर दिसते, तसे सेल्स अरेंज केलेले आहेत. The shape of nucleus is a flattened, oval or the spherical. तर कसं असू शकतं याचं न्यूक्लियस, एकतर फ्लॅट असू शकतं, त्याच्यानंतर ओव्हल शेपचं किंवा स्पेरिकल, प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ सेल. तर बघा त्या सेलच्या सेंटरला त्याचं न्यूक्लियस असणार, ते कसं असणार, एकतर फ्लॅटन्ड, ओव्हल किंवा स्पेरिकल. ओके, तर त्याच्यानंतर प्रेझेंट simple squamous epithelium is present at the site where filtration. ओके, तर बघा हे कुठल्या साईटला प्रेझेंट असू शकतं, फिल्ट्रेशन और द डिफ्युजन तिथे जास्त प्रमाणात होतं, तर तिथे काय होतं सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम असतो.
बघा आपण बघतोय इपिथेलियल टिश्यू. त्या इपिथेलियल टिश्यू मध्ये दोन क्लास आहेत. त्यातला पहिला आहे सिंपल इपिथेलियम. त्या सिंपल इपिथेलियम मधला आपण सब क्लास बघतोय सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. तर सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये काय, इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर. त्याच्यामध्ये सिंगल लेअर आहे फ्लॅट सेल्सचा, विच इज प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. सेल्स फिट क्लोजली, तर ते खूप क्लोजली फिट आहेत. सेल्स ज्या काही आहेत, जसं की त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतंय, फ्लॅट स्टोन सारखं. शेप ऑफ न्यूक्लियस इज अ फ्लॅटन्ड. तर जे काही न्यूक्लियस प्रेझेंट आहेत सेल्स मध्ये, या सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये ज्या सेल्स आहेत त्याचे न्यूक्लियस आहे, तर ते कसे ओव्हल किंवा स्पेरिकल शेप्ड, फ्लॅटन्ड. ओके, आणि ते सेंटरला प्रेझेंट आहे. इट इज प्रेझेंट ऍट द साइट वेअर फिल्ट्रेशन ऑर द डिफ्युजन. जिथे फिल्ट्रेशन किंवा डिफ्युजन होत आहे तिथे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. हा सेकंड टाइप आहे सिंपल इपिथेलियमचा. ओके, तर बघा सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम, दिस टिश्यू कन्सिस्ट ऑफ अ सिंगल लेअर ऑफ क्यूब शेप्ड सेल. तर बघा ह्याचा शेप कसा आहे, क्यूब सारखा आहे. ओके, the tissue consists of single layer of cube-shaped cells fitting closely together present on the basement membrane. ही जी खालची व्हायलेट कलरची अंडरलाईन दिसतीये, तर ती काय आहे, बेसमेंट मेम्ब्रेन आहे. ओके, द टिश्यू ह्याच्यामध्ये काय असते, या टिश्यू मध्ये सिंगल लेअर आहे, क्यूब शेप्ड सेल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, आणि त्या कुठे प्रेझेंट आहेत, तर बेसमेंट मेम्ब्रेनला. त्याच्यानंतर सांगितलं बघा सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम परफॉर्म्स द फंक्शन्स ऑफ सिक्रेशन. याचं मेन फंक्शन काय आहे, सिक्रेशन अँड ऍब्सॉर्प्शन. अँड इट इज फाउंड इन ऑर्गन्स. तर हे कुठल्या कुठल्या ऑर्गन्स मध्ये फाउंड होतात, एकतर थायरॉइड ग्लँड किंवा किडनीज, या दोन्ही मध्ये हे सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम आढळतात. बघा सिंपल क्युबॉइडल नावातच आहे, क्यूब सारख्या शेप, सिंगल लेअर असतो, क्यूब शेपच्या सेल्स फिटिंग क्लोजली, ज्या जवळजवळ असतात आणि बेसमेंट मेम्ब्रेनवर अटॅच असतात. त्याचं मेन फंक्शन आहे सिक्रेशन अँड ऍब्सॉर्प्शन. अँड इट इज फाउंड इन ऑर्गन्स सच एज थायरॉइड ग्लँड अँड किडनीज. तर थायरॉइड ग्लँड मध्ये आणि किडनीज मध्ये, तर ह्या सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम असतात. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे सिंपल कॉलमनार इपिथेलियम. तर सिंपल कॉलमनार इपिथेलियम हा थर्ड टाइप आहे. दिस इज फॉर्म्ड बाय द सिंगल लेअर ऑफ सेल appearing like columns and present on basement membrane. ही आपण बघा बेसमेंट मेम्ब्रेन खाली अंडरलाईन केलेली दिसते, ग्रे कलर मध्ये आहे. तर ती बेसमेंट मेम्ब्रेन आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा सिंगल लेअर असतो सेल्स. ओके, आणि या सेल्स असतात त्या कॉलम शेप्ड असतात. बघा इथं सेल्स कशा दिसत होत्या, क्यूब शेप्ड, म्हणून क्युबॉइडल इपिथेलियम. इथं कशा दिसतात सेल, कॉलम सारख्या. ओके, वर्टिकल दिसतात, तर त्या काय आहेत, तर सिंपल कॉलमनार इपिथेलियम सेल्स. ओके, तर त्या सेल्स आहेत. आणि याच्यामध्ये ग्लोबलेट सेल्स असतात. तर ग्लोबलेट सेल्स आर मॉडिफाईड कॉलम, काय असतात, तर त्या मॉडिफाईड कॉलमनार इपिथेलियल सेल्स असतात. आणि त्या सिक्रेट्स काय करतात, स्टिकी फ्लुइड्स. तर त्या एक प्रकारचे स्टिकी फ्लुइड सिक्रेट करतात, आणि त्या फ्लुइडला नाव काय, म्युकस. ओके, बघा ग्लोबलेट सेल्स प्रेझेंट असतात सिंपल कॉलमनार इपिथेलियम मध्ये. तर त्या ग्लोबलेट सेल्स म्हणजे काय असतात नक्की, तर त्या मॉडिफाईड झालेल्या कॉलमनार इपिथेलियल सेल्स असतात. दॅट सिक्रेट्स स्लाइटली स्टिकी फ्लुइड्स. ते स्टिकी फ्लुइड सिक्रेट्स करतात, आणि त्या स्टिकी फ्लुइडला आपण काय म्हणतो, म्युकस. ओके, तर सिक्रेटेड म्युकस ऍक्ट ऍज अ लुब्रिकंट. ओके, सिक्रेटेड म्युकस जो काही आहे, तर तो ऍक्ट कसा करतो, तर लुब्रिकंट सारखा ऍक्ट करतो फॉर द लाइनिंग ऑफ डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. तर याच्यामध्ये जे काही डायजेस्टिव्ह किंवा रेस्पिरेटरी आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक आहे, तर त्याच्या लाइनिंग वरती हा जो म्युकस प्रेझेंट असतो, जो सिक्रेट केलाय ग्लोबलेट सेल्सनी, तर तो म्युकस कसा ऍक्ट होतो, तर लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होतो. ओके, आणि त्याच्यानंतर अजून मोस्ट ऑफ द युरिनरी ट्रॅक वर सुद्धा, युरिनरी ट्रॅकच्या लाइनिंग वर सुद्धा हा म्युकस प्रेझेंट असतो. बघा सिंपल कॉलमनार इपिथेलियम सिंपल आहे,
काय सिंगल लेअर ऑफ सेल्स अपेरिंग लाईक कॉलम्स, तर ते कॉलम्स सारखा शेप आहे त्याचा आणि विच इज प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन वर ते प्रेझेंट आहे. ग्लोबलेट सेल्स तर जे काही ग्लोबलेट सेल्स आहेत प्रेझेंट सिंपल कॉलमनार इपिथेलियम मध्ये, तर त्या काय आहेत मॉडिफाईड कॉलमनार इपिथेलियम सेल्स. जेव्हा कॉलमनार इपिथेलियल सेल्स या मॉडिफाईड होतात तर त्याचं कसं होतात ग्लोबलेट सेल्स म्हणून ऍक्ट होतात आणि त्या सिक्रेट काय करतात तर म्युकस, ओके, स्टिकी फ्लुइड आहे ते, आणि ते स्टिकी फ्लुइड म्युकस तो ऍक्ट लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होतो. कुठे तर लाइनिंग जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक आहे किंवा मोस्ट ऑफ द युरिनरी ट्रॅक, तर त्या ट्रॅक वरती लाइनिंग जे आहे त्याच्यावर म्युकस असतो तर तो लुब्रिकंट म्हणून ऍक्ट होतो. हे झालं सिंपल कॉलमनार इपिथेलियम. बघा इथं डायग्राम मध्ये कॉलम सारखं स्ट्रक्चर आहे त्याचं, म्हणून सिंपल कॉलमनार इपिथेलियम असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर आहे बघा फोर्थ सिंपल सिलिएटेड इपिथेलियम. सिलिएटेड, सिलिया म्हणजे काय तर हेअर लाईक स्ट्रक्चर असतं त्याचं, खूप छोटे छोटे असतात ते सिलिया. मायक्रोस्कोपिकली सिलिया आर द हेअर लाईक स्ट्रक्चर, hair like process which is present on the free surface of columnar epithelium cell. बघा याच्यामध्ये आणि कॉलमनार मध्ये फक्त एवढंच डिफरंट असतो की ह्याच्यावर सिलिया प्रेझेंट असतात, तर हे बघा कॉलम शेपचेच आहेत सेल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट, फक्त ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर हेअर्स प्रेझेंट आहेत त्याच्यावर. बघा यातल्या ज्या सिलिया प्रेझेंट आहेत तर त्या मूव्ह होतात इन वन डायरेक्शन ओनली, फक्त एका डायरेक्शनला ते मूव्ह होतात. आता इतकं थिन स्ट्रक्चर आहे हेअर्सचं की ते मूव्ह होणारच, पण एवढं लक्षात ठेवायचं की त्या मूव्ह फक्त वन डायरेक्शन होतात. ओके, सगळ्या सेल्स सगळ्या सिलिया ज्या आहेत त्या सिंपल सिलिएटेड इपिथेलियम इज प्रेझेंट in the lining of most of the respiratory passage and the urinary tubes. तर बघा सिंपल सिलिएटेड इपिथेलियम जो आहे तर तो कुठे प्रेझेंट असतो तर तो मोस्ट ऑफ द रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये किंवा युरिनरी ट्यूब्स मध्ये. बघा इन द रेस्पिरेटरी पॅसेज it moves the mucus and any foraging particles towards the throat, and in the uterine tubes it helps to कशासाठी हे सगळं to move the ova expelled from the ovaries through uterine tube into the uterus. तर बघा जो काही ओवा जो एक्सपेल झालाय तर तो ह्याच्यामध्ये युटेराइन ट्यूब मध्ये थ्रू ओव्हरीज मध्ये ओव्हरीज टू युटेरस मध्ये ते एक्सपेल व्हावा, तर त्याच्यासाठी रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये काय होतं इट मूव्स द म्युकस. तर या सिंपल सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट असल्यामुळे काय होतं तर मुवमेंट ऑफ द म्युकस किंवा एनी फॉरेन पार्टिकल्स टुवर्ड्स द थ्रोट हे रेस्पिरेटरी पॅसेज मध्ये होतं. आणि युटेराइन ट्यूब्स मध्ये काय होतं ह्याचं हेल्प कसं होतं टू मूव द ओवा एक्सपेल्ड फ्रॉम द ओव्हरीज, जो की ओव्हरीज मधून आला ओवा आहे तर तो युटेराइन ट्यूब थ्रू युटेरस मध्ये एंटर व्हावा. तर याच्यासाठी सिंपल सिलिएटेड इपिथेलियमचा यूज होतो. याच्यामध्ये सिलिया प्रेझेंट असतात. याच्यानंतर बघा मेन सबटाइप होता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये दोन मेन आहेत अजून सब क्लास. तर पहिला काय स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. ओके, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम काय दिस इज फॉर्म्ड बाय द नंबर ऑफ सेल्स ऑफ डिफरंट शेप. तर आतापर्यंत आपण बघितलं बघा सिंपल इपिथेलियम मध्ये तर त्याच्यामध्ये कसं होतं सेल्स एक शेपच्या होत्या, म्हणजे जसं की क्युबॉइडल शेप म्हणा कॉलमनार शेप सगळ्या सेल्स त्याच शेपच्या. पण याच्यामध्ये कसं आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये इथं सेल्सचा जो शेप आहे तर तो डिफरंट आहे. The deepest layer of cells varies in shape from cuboidal to columnar. तर कुठल्या कुठल्या शेप्स असतात क्युबॉइडल पासून ते कॉलमनार पर्यंत असे डीपेस्ट टू वरती सरफेस पर्यंत असे म्हणजे व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डीपेस्ट सेल कंटिन्युअसली अंडरगो सेल डिव्हिजन. जे काही डीप मध्ये खालच्या साईडला सेल्स आहेत तर त्याच्यामध्ये काय डीप लेवलला तर त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं. ओके, आणि ऍज दे मूव्ह फ्रॉम डीपर लेअर टू द सरफेस तर त्यांची मुवमेंट होते डीपर लेअर टू द वरच्या सरफेस पर्यंत त्यांची मुवमेंट होते आणि दे बिकम हार्डर. तर ते कसे होतात हार्ड होतात आणि फायनली डाय. ओके,
तर तिथं ते सेल नष्ट होतात. हे झालं स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. बघा हा सब क्लास आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आपण बघितलं होतं सिंपल इपिथेलियम, हा सेकंड आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. तर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये अजून दोन सब क्लास आहेत. फर्स्ट आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. तर स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस मध्ये काय लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स जे काही असतात अरेंज केले तर ते डिफरंट शेपचे असतात. आणि डीपेस्ट लेअर टू सरफेस याच्यामध्ये व्हेरिएशन येतं शेप मध्ये, क्युबायडल टू कॉलमनार. आणि डीपेस्ट जे सेल्स आहेत खाली तर ते कसे असतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतं. सेल डिव्हिजन होतं आणि त्याची मुवमेंट होते डीपर लेअर टू द सरफेस. ओके, तर सरफेस वरती आल्यानंतर ते थिक होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ते फायनली हार्डर होतात आणि काय होतं फायनली दे डाय. ओके, हे झालं स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. त्याच्यानंतर बघा या स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये दोन सब टाइप आहेत असून, एक तर केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम आणि सेकंड आहे नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. ओके, तर पहिला आपण बघतोय बघा केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. तर केराटिनाइज्ड इपिथेलियम काय, द सरफेस लेअर कंटेन द टफ फायब्रस प्रोटीन. तर त्याच्यामध्ये काय असतं मेनली, तर केराटीन प्रेझेंट असतं. तर प्रोटीनचं नाव आहे बघा, इन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये सरफेस लेअर जो आहे त्याच्यामध्ये टफ फायब्रस प्रोटीन प्रेझेंट असतात. तर ते टफ फायब्रस प्रोटीन जे आहे तर त्याला नाव काय आहे, विच इज कॉल्ड ॲज अ केराटीन. आणि ते केराटीन आहे तर ते काय करतं, प्रोटेक्ट्स द स्किन अँड अंडरलाईन टिश्यू फ्रॉम द हीट. कशापासून ते प्रोटेक्ट करतं, एकतर हीट पासून, मायक्रोब्स पासून अँड द केमिकल्स. ओके, याच्यापासून ते काय करतं, प्रोटेक्ट करतं. आणि हा फाउंड कुठं होतो, इट इज फाउंड इन ड्राय सर्फेसेस लाईक अ स्किन वरती किंवा हेअर्स वरती किंवा नेल्स वरती. या तिन्ही या स्किन, हेअर्स अँड नेल्स याच्यावरती केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम प्रेझेंट असतो. बघा स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये हे दोन क्लास आहेत, एक केराटिनाइज्ड आणि सेकंड वन नॉन केराटिनाइज्ड. केराटिनाइज्ड कसं लक्ष ठेवायचं, तर याच्यामध्ये केराटीन येतो. ओके, केराटिनाइज्ड मध्ये काय असतं, द सरफेस लेअर मध्ये टफ फायब्रस प्रोटीन असतं आणि विच इज कॉल्ड ॲज केराटीन. आणि ते प्रोटेक्ट करतं स्किन अँड ऑल्सो अंडरलाईन टिश्यूजला फ्रॉम द हीट, मायक्रोब्स अँड केमिकल्स. ओके, तर त्याच्यानंतर बघा इट इज फाउंड ऑन ड्राय सरफेस, कुठल्या कुठल्या, स्किनवर किंवा स्किन, हेअर आणि नेल्सवर प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे नॉन केराटिनाइज्ड. आता बघा या नॉन केराटिनाइज्ड मध्ये इथं मी आता सांगितलं होतं स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस, याच्यामध्ये काय दिसतं, तर व्हेरिएशन दिसतं सेल्सच्या शेपमध्ये. तर बघा इथं तुम्हाला व्हेरिएशन दिसतंय. फर्स्ट सेल्सचा शेप चेंज आहे, त्याच्यानंतर पिरामिड सारखा आला, नंतर ह्याच्यामध्ये अजून काही कॉलमनार पण असतात. तर असे शेप चेंज होतो याच्यामध्ये. तर बघा याच्या नॉन केराटिनाइज्ड मध्ये काय असतं, इट डज नॉट कंटेन केराटीन इन द सरफेस लेअर अँड रिमेन्स मॉइस्ट. तर हे याच्यामध्ये केराटीन प्रेझेंट नसतं इन द सरफेस लेअर वरती, त्याच्यामुळे ह्याचं नाव काय, नॉन केराटिनाइज्ड. अँड रिमेन्स ते कसे असतात, मॉइस्ट. ओके, हेन्स इट इज फाउंड इन वेट सर्फेसेस लाईक द कॉन्जेक्टिव्हा. तर बघा आपल्या आयचा एक पार्ट आहे कॉन्जेक्टिव्हा, तर त्या कॉन्जेक्टिव्हा वरती हे मेनली असतात प्रेझेंट, नॉन केराटिनाइज्ड. ओके, द लाइनिंग ऑफ माउथ, त्याच्यानंतर माउथच्या लाइनिंग वरती, त्याच्यानंतर फॅरिंग्स, इसोफॅगस अँड द वजायना. तर हे सगळे वेट सर्फेसेस आहेत. माउथ मध्ये सलायवा प्रेझेंट असतो, फॅरिंग्स याच्यामध्ये पण, त्याच्यानंतर इसोफॅगस, वजायना, हे सगळे वेट सर्फेसेस असतात. तर या वेट सर्फेसेस वरती नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम प्रेझेंट असतो. ओके, बघा हे झालं केराटिनाइज्ड, नॉन केराटिनाइज्ड. त्याच्यानंतर लास्ट इपिथेलियम मधला लास्टचा टाइप आहे बघा ट्रान्झिशनल इपिथेलियम. ओके, तर ट्रान्झिशनल इपिथेलियम हे काय, इट इज अ टाइप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम.
and which is only present in the urinary system. हा फक्त युरिनरी सिस्टीम वरती प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर बघा शेप ऑफ सेल्स इन द सरफेस लेअर रेंजेस फ्रॉम स्क्वॅमस टू क्युबायडल. तर याच्यामध्ये जे काही आता बघा इथे स्ट्रक्चर मध्ये चेंज आहे त्याच्यात, तर ते शेप कुठले कुठले असतात, स्क्वॅमस त्याच्यानंतर क्युबायडल त्याच्यात चेंज असतात. ओके, जेव्हा ते स्ट्रेच्ड असतात तर तेव्हा ते स्क्वॅमस असतात आणि जेव्हा रिलॅक्स पोझिशन मध्ये असतात तर तेव्हा ते क्युबॉइडल असतात. असा चेंज असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इट इज प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर. एक तर ते युरिनरी ब्लॅडर वरती प्रेझेंट असतात अँड पोर्शन ऑफ युरेटर्स अँड युरेथ्रा. तर मेनली ट्रान्झिशनल इपिथेलियम मध्ये काय लक्षात ठेवायचं, तर विच इज ओनली प्रेझेंट ऑन युरिनरी सिस्टीम. तर हा टिश्यू आहे फक्त युरिनरी सिस्टीम वरतीच प्रेझेंट आहे, त्याच्यामध्येच प्रेझेंट आहे. आणि त्याचा शेप जो आहे, शेप ऑफ सेल इन द सरफेस लेअर, तर तो कसा चेंज आहे फ्रॉम स्क्वॅमस टू क्युबॉइडल. कधी स्क्वॅमस आहे तर कधी क्युबॉइडल आहे. ओके, तर तो कधी स्क्वॅमस असतो वेन स्ट्रेच्ड, जेव्हा स्ट्रेच्ड पोझिशन मध्ये आहे तर तेव्हा स्क्वॅमस, आणि जेव्हा रिलॅक्स असेल तर तेव्हा क्युबॉइडल. ओके, अँड इट इज प्रेझेंट इन लाइनिंग ऑफ युरिन. आता युरिनरी सिस्टीम मध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत, युरिनरी ब्लॅडर, युरेटर्स अँड युरेथ्रा. तर या तिन्ही वरती सुद्धा ट्रान्झिशनल इपिथेलियम प्रेझेंट आहे. बघा, आज आपण इपिथेलियम टिश्यू बघितला पूर्णपणे, तर आपण एकदा रिवाइज करूयात. बघा, आपण बघतोय टिश्यूज ऑफ द ह्युमन बॉडी. तर त्याच्यामध्ये टिश्यू म्हणजे काय, अ सेल युजली वर्क्स टुगेदर इन अ ग्रुप. तर जेव्हा सेल वर्क करतात टुगेदर एका ग्रुप मध्ये येऊन, तर त्याला काय म्हणायचं, टिश्यू. ग्रुप ऑफ सिमिलर सेल युजली हॅविंग द कॉमन ओरिजिन अँड फंक्शनिंग टुगेदर टू कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. स्पेसिफिक फंक्शन जेव्हा ते कॅरी आउट करतात तेव्हा त्याला टिश्यू म्हणतात. ओके, टिश्यू म्हणजे तर क्लिअर आहे. त्याच्यानंतर त्याचे मेनली 4 टाइप्स आहेत, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. तर हे 4 टिश्यू आपल्याला बघायचे. तर आजच्या लेक्चरला फक्त आपण काय बघितलं, इपिथेलियल टिश्यू. तर बघा, इपिथेलियल टिश्यू मध्ये काय असतं, एकतर सिंगल किंवा मल्टिपल लेयर्स एका शीट वरती असतात. त्याच्यानंतर सेल्स कसे आहेत त्याच्यामध्ये, व्हेरी क्लोजली पॅक्ड विथ लिटल इंट्रासेल्युलर स्पेस. खूप कमी इंट्रासेल्युलर स्पेस आहे त्याच्यामध्ये. इंट्रासेल्युलर स्पेस म्हणजे काय, तर 2 सेल्सच्या मध्ये जो काही स्पेस आहे तर तो याच्यामध्ये कमी आहे. ओके, द सेल्स आर प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. तर बेसमेंट मेम्ब्रेन वरतीच ह्या सगळ्या, आता जे काही इपिथेलियल टिश्यूचे आपण टाईप बघितले तर त्याच्यामध्ये बेसमेंट मेम्ब्रेनवरच सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, तर त्याच्यानंतर बघा फंक्शन काय आहे, तर प्रोटेक्शन फ्रॉम द डिहायड्रेशन अँड केमिकल अँड मेकॅनिकल डॅमेज. तर हे काय करतं, प्रोटेक्ट करतं फ्रॉम द डिहायड्रेशन पासून आणि केमिकल अँड मेकॅनिकल डॅमेज होण्यापासून. त्याच्यानंतर बघा, सिक्रेशन ऑफ म्युकस सिक्रेट करणं किंवा स्वेट और द एन्झाईम, हे सगळं सिक्रेशनचं काम इपिथेलियल टिश्यूज आहे. त्याच्यानंतर बघा, ऍब्सॉर्प्शन ऑफ फ्लुइड्स ऍब्सॉर्प्शन or the other substances such as digested food from the intestinal tract, हे सगळं ऍब्सॉर्ब करणं. त्याच्यानंतर बघा, टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. तर इपिथेलियल टिश्यूचे मेनली 2 टाइप, सिंपल इपिथेलियम, सेकंड वन इज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. तर सिंपल इपिथेलियम मध्ये 4 सब क्लासेस, सब टिश्यूज आहेत. ओके, तर ते आणि स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये 2 आहेत. तर बघा, सिंपल इपिथेलियम मध्ये कुठले आहेत 4, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, सेकंड वन इज अ सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम, थर्ड वन इज अ सिंपल कॉलमनार इपिथेलियम आणि फोर्थ वन इज अ सिंपल सिलिएटेड इपिथेलियम. ओके, आणि सेकंड आहे मेन क्लास स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. त्याच्यामध्ये 2 आहेत. पहिला आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम अँड सेकंड वन इज अ ट्रान्झिशनल इपिथेलियम. तर बघा, 1 बाय 1 आपण बघितले होते. सिंपल इपिथेलियम मध्ये काय असतं, तर सिंगल लेअर असतो. ओके, सिंपल इपिथेलियम म्हणलं की सिंगल लेअर. इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन वरती. इट इज युजली फाउंड ऑन ऍब्सॉर्प्टिव्ह और द सेक्रेटरी सरफेस. तर ते युजली कुठे असतात, किंवा सेक्रेटरी सरफेस वरती प्रेझेंट असतात.
तर त्याच्यामध्ये बघितलं होतं बघा आपण सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पहिला टाइप. तर त्या सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमची इथं बघा डायग्राम. त्याच्यामध्ये काय आहे, सिंगल लेअर ऑफ फ्लॅट सेल्स आहेत with single layer present on basement membrane and cells fit closely together like a flat stone. एखाद्या फ्लॅट स्टोन सारखे सेल्स क्लोजली फिट झाले. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं होतं, शेप ऑफ न्यूक्लियस. आता जे काही न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तर त्याचा शेप कसं आहे, तर ओव्हल किंवा स्पेरिकल विथ फ्लॅटंड, आणि ते न्यूक्लियस कुठं सेंटरला प्रेझेंट असतं. आणि हे जे टिश्यूज आहेत सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, तर ते प्रेझेंट कुठे असतात, ऍट द साइट वेअर फिल्ट्रेशन ऑर द डिफ्युजन, जिथे फिल्ट्रेशन आणि डिफ्युजन होतं तर तिथं प्रेझेंट असतात सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. सेकंड वन आहे बघा सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. तर क्युबॉइडल म्हणजे याच्यामध्ये काय असतात, क्यूब शेप्ड सेल्स असतात आणि ते क्लोजली टुगेदर फिटिंग क्लोजली टुगेदर जवळजवळ असतात, प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. बघा ह्याच्यामध्ये पर्पल कलर व्हायलेट कलरची जी काही बेसमेंट मेम्ब्रेन आहे ती दिसतीये. त्याच्यानंतर याचं मेन फंक्शन आहे सिक्रेशन अँड द ऍब्सॉर्प्शन विच इज अ फाउंड, आणि हा कुठं असतो प्रेझेंट, थायरॉइड ग्लँड अँड द किडनीज. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड बघितला होता सिंपल कॉलमनार इपिथेलियम. सिंपल कॉलमनार त्याच्यामध्ये काय असतात, कॉलम शेपचे स्ट्रक्चर्स असतात. तर सिंगल लेअर, सिंपल म्हणले की सिंगल लेअर. ओके, तर बघा सिंपल इपिथेलियम मधले सगळे जे काही सब क्लास आहेत तर त्या सगळ्यामध्ये सेल्स जे आहेत तर त्याचं सिंगल लेअर आहे त्याचा सेल्सचा. त्यांच्यामध्ये सिंगल लेअर ऑफ सेल विच अपेरिंग लाईक अ कॉलम लाईक स्ट्रक्चर अँड विच इज प्रेझेंट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. तर बेसमेंट मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर बघा ग्लोबलेट सेल्स असतात. तर ते ग्लोबलेट सेल्स काय आहेत, तर मॉडिफाईड होतात. कसे झालेत मॉडिफाईड, तर ते काय आहेत, तर कॉलमनार इपिथेलियल सेल्स जे प्रेझेंट आहेत ऑलरेडी तर ते मॉडिफाय होऊन त्याचे ग्लोबलेट सेल्स तयार झाले. तर ते ग्लोबलेट सेल्स या सिंपल कॉलमनार इपिथेलियम मध्ये प्रेझेंट असतात आणि ते काय सिक्रेट करतात, तर एक स्टिकी फ्लुइड सिक्रेट करतात. आणि त्या फ्लुइडला काय म्हणायचं, म्युकस. सिक्रेटेड म्युकस जो आहे तर तो लुब्रिकंट म्हणून ऍक्टिव्ह होतो फॉर द लाइनिंग ऑफ डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक वरती जे काही लाइनिंग आहे तर त्याच्यावरती ते प्रेझेंट असतात अँड मोस्ट ऑफ द युरिनरी ट्रॅक. ओके, तर त्याच्यानंतर बघा सिंपल सिलिएटेड इपिथेलियम. सिलिया म्हणजे काय, हेअर लाईक स्ट्रक्चर. मायक्रोस्कोपिकली cilia are the hair like structure which is present on the free surface of columnar epithelium cells. तर ज्या काही कॉलम शेपच्या इपिथेलियल सेल्स आहेत तर त्याच्यावरती सिलियास प्रेझेंट असतात. तर त्या सिलिया फक्त एका डायरेक्शनला मूव्ह होतात. सिंपल सिलिएटेड इपिथेलियम which is present in lining of most respiratory passages. तर बघा ह्या सिलिया हा जो टिश्यू आहे सिंपल सिलिएटेड इपिथेलियम तर तो कुठं प्रेझेंट आहे, रेस्पिरेटरी पॅसेजच्या लाइनिंग वरती आणि युटेराइन ट्यूब्स वरती. ओके, आणि हा झाला सिंपल सिलिएटेड इपिथेलियम. त्याच्यानंतर बघितलं तर बघा आपण स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. तर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये अजून दोन क्लास आहेत. स्ट्रॅटिफाईड मध्ये पहिला काय आहे, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. तर बघा हे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये काय आहे, नंबर ऑफ सेल्स जे आहे तर ते डिफरंट शेपने आहेत. ओके, स्ट्रॅटिफाईड म्हणलं की डिफरंट शेपचे सेल्स त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आणि सिंपल म्हणलं की फक्त सिंगल लेअर. ओके, आणि शेप सेम सगळ्याचा. त्याच्यानंतर फॉर्मड बाय नंबर ऑफ सेल्स ऑफ डिफरंट शेप्स. त्याच्यानंतर डीपेस्ट लेअर ऑफ सेल व्हरीज इन शेप फ्रॉम. तर याच्यात व्हेरिएशन कुठे कुठे येतं, क्युबॉइडल टू कॉलमनार. कोणत्याही प्रकार कोणत्याही शेपचे सेल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर डीपेस्ट सेल कंटिन्युअसली अंडरगो सेल डिव्हिजन. जे काही डीपेस्ट सेल्स आहेत तर ते काय करतात, सेल डिव्हिजन म्हणजे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होतं ऍज दे मूव्ह फ्रॉम डीपर लेअर टू द सरफेस अँड दे बिकम हार्डर. तर ते त्यांची मुवमेंट होती डीप लेअर टू द सरफेस आणि त्याच्यामुळे काय होतात, ते हार्ड होतात आणि फायनली ते डाय, ते नष्ट होतात. ओके, तर त्याच्यानंतर बघा या स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम जो आपण आता बघितला तर त्याच्यामध्ये दोन सब क्लास आहेत, केराटिनाइज्ड अँड नॉन केराटिनाइज्ड. तर केराटिनाइज्ड म्हणजे सिम्पली काय लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये केराटिन प्रेझेंट असतं. द सरफेस लेअर विच कंटेन टफ फायब्रस प्रोटीन विच इज कॉल्ड एज केराटिन. आणि ते केराटिन काय करतं,
प्रोटेक्ट्स द स्किन, स्किनला प्रोटेक्ट करतं. अँड अंडरलाईन टिश्यू फ्रॉम हीट, मायक्रोब्स अँड केमिकल्स. तर याच्यापासून ती काय करतं तर प्रोटेक्ट करतं. इट इज अ फाउंड ऑन ड्राय सरफेस. ते कुठं फाउंड होतात मेनली केराटिनाइज्ड स्किन किंवा स्किन, हेअर आणि नेल्स या तिन्ही मध्ये असतातच केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड नॉन केराटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. बघा याच्यामध्ये व्हेरिएशन दिसतंय लेयर्स शेप मध्ये. तर इट डज नॉट कंटेन द केराटिन. नॉन केराटिनाइज्ड म्हणलं की काय त्याच्यामध्ये केराटिन प्रेझेंट नसतं. इट डज नॉट कंटेन द केराटिन इन द सरफेस लेअर. तर सरफेस लेअर केराटिन प्रेझेंट नाही. अँड रिमेन्स मॉइस्ट. ते मॉइस्ट आहे. हेन्स इट इज फाउंड इन. तर ते कुठे असतात तर फाउंड इन कुठे तर कॉन्जेक्टिव्ह ऑफ आय. तर आयचा जो पार्ट आहे कॉन्जेक्टिव्हा तिथं वेट सरफेस आहे बघा तो. तर तिथं तो नॉन केराटिनाइज्ड प्रेझेंट असतो टिश्यू. त्याच्यानंतर लास्ट बघितलं होतं बघा ट्रान्झिशनल इपिथेलियम. ट्रान्झिशनल इपिथेलियम काय आहे इट इज अ टाइप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम विच इज ओनली प्रेझेंट इन युरिनरी सिस्टीम. तर तो फक्त युरिनरी सिस्टीम मध्येच प्रेझेंट असतो ट्रान्झिशनल इपिथेलियम. इट इज अ टाइप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. तर तो टाइप आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचा आणि तो फक्त युरिनरी सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतो. शेप ऑफ सेल इन द सरफेस लेअर रेंजेस फ्रॉम स्क्वॅमस टू क्युबायडल. बघा याच्यामध्ये डायग्राम मध्ये दिसतंय तर त्याचे जे काही सेल्स आहेत सरफेस लेअरचे तर ते कसे आहेत स्क्वॅमस टू क्युबायडल. तर ते स्क्वॅमस टू क्युबायडल याच्यामध्ये म्हणजे चेंजेस आहेत. आणि कधी असतात ते स्क्वॅमस वेन स्ट्रेच्ड आणि क्युबायडल कधी वेन रिलॅक्स्ड. It is present in the lining of urinary bladder and the portion of ureters and the urethra. तर हे प्रेझेंट असतात लाइनिंग वरती युरिनरी ब्लॅडरच्या किंवा पोर्शन्स ऑफ द युरेटर्स किंवा युरेथ्राच्या. ओके.